एकाने मला असा अनुभव सांगितला की अमुक एका तीर्थक्षेत्रावरती आम्ही गेलेलो होतो आणि तीर्थक्षेत्रावरती गेलो आणि त्या ठिकाणी असलेल्या माऊलींचा नैवेद्य प्रसाद भक्षण करायला आम्हाला मिळाला. आम्ही सगळ्या कुटुंबातल्या माणसांनी थोडा थोडा तो प्रसाद सगळा खाल्ला आणि नंतर आम्ही आमच्या गावाला यायला परत पुण्याला यायला निघालो आणि येताना काहीतरी त्या गाडीला आमच्या अपघात झाला. परंतु अपघातामध्ये सगळ्या गाडीचा चक्काचूर झाला. परंतु या सगळ्या कुटुंबातल्या माणसांच्या पोटामध्ये त्या भगवंताचा प्रसाद असल्यामुळे कोणालाही कोणतीही इजा झाली नाही असं सांगणारी ही व्यक्ती मला भेटलेली आहे. याचं कारण एकमेव की भगवंताचा प्रसाद पोटामध्ये आहे आणि म्हणूनच नैवेद्य करत असताना तो दाखवल्यापासून तो प्रसाद घेईतोपर्यंत एक विलक्षण त्याच्यामध्ये एक प्रकारचं सामर्थ्य दडलेलं आहे आणि म्हणूनच कॉन्सन्ट्रेशन आणि डिव्होशन हे अत्यंत महत्वाचं. आता हे नैवेद्याचं ताट वाढलं जातं ना ते सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण पद्धतीने वाढलं जातं. बरं, आता या पितृपक्षामध्ये आपल्याला पितरांचा नैवेद्य वाढावा लागतो, त्याच्यानंतर सणासुदीला देवाचा नैवेद्य वाढावा लागतो. श्राद्ध पक्षामध्ये श्राद्धामध्ये जसा पितरांना नैवेद्य वाढावा लागतो तसाच पितरांच्या बरोबरच देवालाही नैवेद्य वाढावा लागतो. दोघांचे 2 नैवेद्य वाढावे लागतात आणि आपल्याला ते दाखवावे लागतात. मग नैवेद्य वाढताना सुद्धा एका ठराविक पद्धतीने ते वाढलं जातं. फरक एवढाच आहे श्राद्धातल्या नैवेद्यामध्ये आणि देवाच्या नैवेद्यामध्ये फरक एवढाच आहे की श्राद्धामध्ये पानाला आधी तूप लावलं जातं आणि मग त्या तुपावर भात वाढला जातो. मात्र देवाचा नैवेद्य वाढत असताना असं तूप लावलं जात नाही पानाला, डायरेक्ट मूद घातली जाते. त्या मुदीवरती तूप घातलं जातं, मुदीवरती वरण घातलं जातं आणि वरणावरती तूप घातलं जातं. असा देवाला नैवेद्य दाखवला जातो. मात्र पितरांच्या नैवेद्यामध्ये पानाला आधी तूप लावलं, त्याच्यावरती भाताची मूद ठेवली आणि वरण घालण्यापूर्वी पांढऱ्या भातावरच तूप घातलं जातं. असा नैवेद्य पितरांना असतो. आणि देवाला बरोबर उलट गोष्ट आहे. तूप लावलं जात नाही, मूद ठेवली, त्याच्यावरती वरण घातलं आणि वरणानंतर तूप घातलं, अशा देवाचा नैवेद्य असतो. दुसरी गोष्ट, ठराविक पद्धतीने हे नैवेद्य वाढला जातो. मग आपण जेवताना नेहमी असं म्हणतो डावी बाजू, उजवी बाजू. अहो, खरे जे पारंपरिक भोजन करणारी जी माणसं आहेत ना, ती वाढणारे सुद्धा, करणारे सुद्धा, जेवणारे सुद्धा जरा डावे बाजू घेऊन या म्हणतात, उजवी बाजू जरा वाढा असं म्हणतात. तर डावी बाजू, उजवी बाजू ही नेमकी आपल्याला कळली पाहिजे, कुठे काय वाढायचं आहे. श्राद्धाचं पानही तसंच वाढायचंय आणि देवांचंही पान तसंच वाढायचंय. नेहमी जेवायला बसल्यानंतर आपण आपल्या समोर जे ताट आहे, आपली उजवी बाजू आहे आणि आपली डावी बाजू आहे. तर वाढताना ताट जे वाढलं जातं तर उजव्या बाजूला सगळ्या भाज्या असतात आणि अगदी समोरच्या बाजूला समजा केळीचं पान असेल असं लांबडं, तर वरच्या बाजूला चटणी, मीठ, कोशिंबीर, लिंबू हे सगळे पदार्थ लांब ठेवले जातात. समजा गोल ताट असेल तरी सुद्धा पुढच्या बाजूला चटणी, मीठ, कोशिंबीर, उजव्या बाजूला भाज्या, मध्यभागी बरोबर भात वाढला जातो आणि भाताच्या शेजारीच उजव्या हाताला खालच्या बाजूला खीर वाढली जाते आणि आपल्या डाव्या बाजूला सगळे तळणीचे पदार्थ, त्याच्यानंतर महत्वाचे म्हणजे पोळी, वडे, त्याच्यानंतर तळणीचे पदार्थ जे काही असतील ते सगळे डाव्या हाताला वाढले जातात आणि उजव्या हाताला भाजी असते आणि आपल्या समोरच्या बाजूला चटणी, मीठ, कोशिंबीर असं वाढलेलं असतं. याच पद्धतीने नैवेद्य वाढला जातो. रचना किती सुंदर आहे बघा. या बाजूच्या पोळीचा तुकडा तोडून या बाजूची भाजी घेऊन आपल्याला मुखामध्ये घालणं किती सोयीचं आहे बघा. हे तुम्ही उलटं वाढून बघा. या बाजूला पोळी ठेवा आणि या बाजूला भाजी ठेवा. तुम्हाला हात इकडनं पोळीचा तुकडा तोडायला लागेल, भाजी घ्यायला हात डाव्या बाजूला घ्यायला लागेल. भाजी घेतली, घास घेतला, उलटा आपल्या तोंडात जातोय असं वाटायला लागेल. पण तीच जर का भाजी उजव्या हाताला ठेवली, पोळी डाव्या हाताला ठेवली तर आपल्याला जेवायला बरोबर सोयीचं जेवण होतं. आता या चटणी, मीठ, कोशिंबीरी ज्या आहेत या जेवताना कमी लागतात. भाजीपेक्षा कोशिंबीर कमी लागते आणि कोशिंबीरीपेक्षा चटणी कमी लागते.
मग ज्या गोष्टी आपल्याला जेवताना कमी लागणार आहेत त्या जवळ वाढून काय करायच्या आहेत, त्या लांब वाढल्या जातात. साधं टेक्निक आहे या नैवेद्य वाढण्यामध्ये. आणि म्हणून सगळ्या चटणी मीठ कोशिंबिरी या सगळ्या गोष्टी पानामध्ये, केळीचं पान असेल तर लांब मांडल्या जातात, कारण त्या तोंडी लावण्यापुरत्याच आपल्याला वापरायच्या असतात. आणि पक्वान्न जे असतं ते पक्वान्न नेहमी पानाच्या मध्यभागी वाढलं जातं. पहिला भात झाला, दुसरा भात झाला, त्याच्यानंतर पोळी, मग पक्वान्न खायला सुरुवात होते. जे कुठलं पक्वान्न असेल ते मध्ये वाढलं पाहिजे, म्हणजे त्याचा आस्वादही आपल्याला व्यवस्थित घेता येतो. हा सगळा विचार हा नैवेद्य वाढताना केला गेलेला आहे. म्हणून ठराविक पद्धतीने नैवेद्याचं पान वाढलं जातं आणि डावी बाजू उजवी बाजू नीटनेटकेपणाने वाढणं, याच्यामध्येच वाढणाऱ्याचं कौशल्य आहे. नुसतं वाढणाऱ्याचं कौशल्य नव्हे, तर असं चारी ठाव ताट भरून जे पान वाढलेलं आहे ना, ते खाणाऱ्याला सुद्धा कौशल्य आहे. काय अधिक खावं याला सुद्धा आपल्याकडे शास्त्र सांगितलेलं आहे. अहो, सुरुवातीला भोजनाला जे खीर वाढलेली असते ती खीर पहिल्यांदा चाखावी. त्याच्यामध्ये गोड असतं, मधुरता असते, मध असतो कधी कधी. तर ती मधुरता आपल्या जिभेवरती गेल्यानंतर आपल्या शरीरातले जे काही पित्त रस आहेत, पाचक रस आहेत, ते लवकर स्रवतात, अग्नी प्रदीप्त होतो, मग पुढचं भोजन आपल्याला पचतं. अशा बऱ्याच गोष्टींचा विचार या भोजनामध्ये केलेला आहे. आणि म्हणूनच डावी बाजू उजवी बाजू तुमचं खाणं कसं असावं, पदार्थ किती सेवन करायचे, किती असावेत. म्हणजे आजकाल आपण म्हणतो ना, कोणते पदार्थ किती वाढलेले असावेत, किती ते खायचे आहेत, या पर्सेंटेजनी त्या सगळ्या गोष्टी तिथे वाढल्या गेलेल्या आहेत. आपल्या खरं सांगायचं ना तर असं चारी ठाव जे भोजन वाढलं जातं ना, याच्यामधल्या एक एक रसांचा जर का आपण विचार केला, त्याच्यामध्ये कटू रस आहे, तुरट रस आहे, आंबट रस आहे, त्याच्यानंतर गोड रस आहे, तिखट रस आहे, सगळ्या प्रकारचे रस त्या भोजनामध्ये येत आहेत. बघा तुम्ही, त्यातला एकही रस आपल्याला शरीराला सगळे आवश्यकच आहेत. आणि एकमेकांमुळे एक एक गोष्ट आपल्याला शरीराला पचवायला, डायजेस्ट करायला मदत होत असते. आणि खऱ्या अर्थाने आमचे एक वैद्य कायम मला म्हणायचे की गुरुजी, आपली जी भोजनाची श्राद्धाचं जे ताट आहे किंवा नैवेद्याचं जे ताट आहे, जे आपले असलेले पदार्थ आहेत, ही एक प्रकारची उत्तम प्रकारे डाएट थाळी आहे असं ते म्हणायचे. आणि उत्तम डाएट प्रोग्राम आहे आणि तो प्रोग्रामच जणू काही आपण फॉलो करतो आहे असं हे ताट वाढायला सांगितलेलं आहे. म्हणून ते कायम सांगायचे की चारी ठाव जेवणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत, या व्यक्तींना कधीही त्यांची जाडी वाढणार नाही किंवा त्यांना कोणतेही त्रास होणार नाहीत, कारण सगळे रस त्यांच्या पोटामध्ये जातात आणि हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि मग या असं ताट वाढून झाल्यानंतर आपण ते झाकून देवाला जो नैवेद्य न्यायचा आहे तो कधीही असा उघडा नेऊ नये बरं का. का तर त्या नैवेद्यावरती बाकीच्यांची नजर पडते ना, आपली सुद्धा नजर पडते त्याच्यावरती. मग कोणाच्या नजरेचं अन्न देवाला का दाखवायचं. म्हणून आपल्या घरातल्या देवघरात जरी आपण तो नैवेद्य स्वयंपाकघरातून घेऊन जात असू तरी त्याच्यावरती काहीतरी झाकण टाकलं पाहिजे, हे शास्त्र आहे. म्हणून तो नैवेद्य झाकून देवासमोर द्यावा आणि देवासमोर एक पळीभर पाणी घालावं, त्या पाण्याचा भरीव चौकोन करावा, त्या चौकोनावरती ते ताट ठेवावं आणि भगवंत जेवणार आहेत अशी कल्पना करा. किती लोकांकडे तरी अशी परंपरा मी बघितलेली आहे कुलधर्म कुलाचाराच्या वेळेला, की देवाचा नैवेद्य देवासमोर ठेवल्यानंतर, त्या चौकोनावरती नैवेद्य ठेवल्यानंतर झाकण उचलण्यापूर्वी पटकन रांगोळी घेतात, त्या ताटाभोवती रांगोळी काढतात आणि मग सावकाशपणे ताट उचलतात. आणि ते ताट उचलताना सुद्धा असं आपल्याकडनं उचलत नाहीत, तर देवाकडनं ताट उचलतात. म्हणजे पहिली दृष्टी त्या वाढलेल्या नैवेद्यावरती भगवंताचीच पडायला पाहिजे, आपली नजर त्याच्यावरती पडता कामा नये. अशा पद्धतीने, अशा भक्तिभावाने नैवेद्य दाखवणारे आजही लोक आहेत बरं, अनेक लोक आहेत. चटकन रांगोळी काढतात, किती सुंदर एक उदबत्ती लावतात आणि मग भगवंताला नैवेद्य दाखवतात. या नैवेद्य आपल्याला कितीतरी गोष्टी आपल्याला शिकवत असतो, कल्पना करा. आणि
काही लोक म्हणतात की त्या रांगोळी काढण्यामध्ये विज्ञान आहे वगैरे वगैरे, मग त्याच्याभोवती पाणी फिरवण्यामागे विज्ञान असं आहे की म्हणे मुंगी, कीटक वगैरे जे काही असे बारीक सारीक प्राणी येत असतात ते ताटामध्ये येऊ नयेत याकरता आखलेली लक्ष्मण रेषा म्हणजे म्हणे रांगोळी आहे किंवा ते पाणी फिरवणं आहे. आणि खरोखरी आहे की एक प्रसन्न वातावरण निर्मिती त्या रांगोळीने होते हे मात्र निश्चितच आहे. आता ही रांगोळी कलात्मक काढणं फार मोठी पण नाही आणि फार छोटी पण नाही, अगदी त्या ताटाला शोभेल अशी बेलबुटीची रांगोळी काढणं फार मोठं कौशल्य असतं बरं घरातल्या स्त्रीचं. आणि अशी रांगोळी काढलेलं ताट जेव्हा आपण त्या भगवंतासमोर नेऊन ठेवतो तेव्हा कलात्मक दृष्टीने केलेला हा स्वयंपाक, कलात्मक केलेला हा नैवेद्य, कलात्मक वाढलेला हा नैवेद्य, कलात्मक काढलेली रांगोळी, या सगळ्या ठिकाणी कला 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 आहेत बघा. अनेक प्रकारच्या कलांनी एकत्र झालेला हा नैवेद्य, हा हा अनंत कलांचा अधिपती आहे आणि परमेश्वराला अनंत कला त्याच्यापाशी आहेत. त्याला का नाही आवडणार हा नैवेद्य? तोही तुमच्या कलेला दाद दिल्याशिवाय राहणार नाही. तो अधिक अधिक आशीर्वाद देईल. अरे याही पेक्षा तू उत्कृष्ट स्वयंपाक करशील असा आशीर्वाद भरभक्कम तो देईल. आणि कधीही तुझ्या घरामध्ये कसल्याही गोष्टींची कमतरता पडणार नाही. कितीही पाहुणे येऊ देत, संतुष्टपणे जेवून ते बाहेर पडतील असाही आशीर्वाद भगवंत देईल. म्हणून नैवेद्य दाखवणं फार मोठं महत्वाचं काम आहे. या नैवेद्यातनं शेवटी काय तर आर्ट आहे, कला आहे. थोडक्यात नैवेद्य करायचा संकल्प केल्यापासून ते नैवेद्य दाखवेपर्यंत खरोखरी सगळीकडे काय दिसतं आपल्याला तर एका कलेचा आविष्कार दिसतो, कलांचा आविष्कार दिसतो. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि कला तर भगवंताने आपल्याला दिलेल्या आहेत. कोणाला गायनाची कला दिली, कोणाला चित्रकलेची कला दिली, कोणाला आणखीन स्वयंपाक करण्याची कला दिली, आणखीन वगैरे. 64 कलांचा अधिपती गणपती बाप्पा आहे. कितीतरी कला त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत. त्या कलांचा उपयोग त्याच्या सेवेकरता व्हायला नको का? म्हणून नैवेद्य कलात्मक वाढायला पाहिजे, कलात्मक नैवेद्य केला पाहिजे. त्याच्या पुढची गोष्ट अशी आहे की हा नैवेद्य दाखवत असताना नैवेद्यातून आपल्याला काय करायचंय शेवटी तर आपल्याला आपलं आरोग्य जपायचं आहे याचा विचार या नैवेद्यामध्ये आहे. म्हणून श्राद्धाच्या नैवेद्यामध्ये बघा कारल्याची भाजी आवर्जून असते. देवाच्या नैवेद्यामध्ये सुद्धा 16 भाज्यांचा नैवेद्य देवीला दाखवतात. आमचे एक यजमान आहेत, त्यांच्याकडे 64 भाज्यांचा नैवेद्य देवीला दाखवतात, शाकंभरी देवीला. आणि दरवर्षी ते करतात. काय कलात्मकता असेल एवढ्या 64 भाज्यांचं, ते कसे पदार्थ तयार करत असतील आणि कसे दाखवत असतील. कृष्णाचे भक्त कृष्णाला 56 भोग दाखवतात, 56 प्रकारचे पदार्थ दाखवतात. किती कलात्मक आविष्कार असेल, कल्पना करण्यासारखं आहे. पण या नैवेद्य दाखवताना नुसती कला नाही तर त्याच्या मागे आरोग्य जपलं जात आहे का, शरीरशास्त्र जपलं जात आहे का याचाही विचार अत्यंत महत्वाचा आहे. की जो आपल्या पूर्वसुरींनी केलेला आहे, ऋषीमुनींपासून तो आपल्या धर्माने तो विचार केलेला आहे. आणि याचं कसं तुम्ही बघाल तर या नैवेद्यामध्ये रसात्मक जेवण आहे. मग त्याच्यात आमटी असेल, त्याच्यामध्ये वरण असेल, त्याच्यामध्ये ताक असेल, त्याच्यामध्ये खीर असेल, हे सगळे रसात्मक जेवण आहे. त्याच्या पुढे काय आहे, भक्ष असा एक प्रकार आहे, रस भक्ष. याच्यामध्ये भक्ष काय काय आहे, पोळी आहे, भाजी आहे, लाडू आहे, या सगळ्या गोष्टी भक्ष खाल्ल्या जातात चौथ, म्हणून त्याला भक्ष प्रकार म्हणजे रस झाले, भक्ष झालं. त्याच्या पुढे काय झालं, भोज्य. भोज्य म्हणून ज्या काही भाज्या वगैरे, ज्या सगळ्या काही कोशिंबिरी वगैरे आहेत त्या सगळ्या. त्यानंतर चोष्य म्हणजे चोखण्याचे पदार्थही त्याच्यामध्ये आहेत. मग शेवग्याची शेंग असेल तर ती आपल्याला चोखावी लागते, त्याचा गर काढून मग ते टाकावं लागतं. किंवा दुसरी कुठल्या शेंगांची आमटी केलेली असेल तर त्या शेंगा, किंवा सालासहित भोपळे घातलेले असतील सांबारामध्ये तर त्याचा साल टाकून द्यायला लागतं, वरचा भाग आपण खातो. अशा पद्धतीने आपण चोष्य म्हणजे चोखून खाण्याचे पदार्थ, त्यानंतर लेह्य असे सुद्धा पदार्थ. म्हणजे नैवेद्य दाखवताना या सगळ्या रसांचा विचारही आपल्या या सगळ्या चारीठाव जेवणामध्ये
केलेलं आहे बरं. आणि तेच पदार्थ आपण देवाला सगळे दाखवतो. आणि ते दाखवताना खाली भरीव चौकोन केला, त्याच्यावरती ताट ठेवलं, रांगोळी काढली, उदबत्ती लावली आणि आता हातावर पाणी घेऊन एकदा त्या नैवेद्याभोवती असं गोल फिरवायचं आणि नैवेद्य दाखवताना म्हणायचं सत्यंत्वर्तेन परिशिंचामी. पाणी फिरवलं आणि ते पाणी फिरवल्यानंतर पंच प्राणाचे नावं येतात. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा. आणि या प्रत्येकाला मुद्रा आहेत बरं. प्राणाय स्वाहा अशी मुद्रा करायची, अपानाय स्वाहा अशी मुद्रा करायची, व्यानाय स्वाहा अशी मुद्रा करायची, उदानाय स्वाहा अशी मुद्रा करायची आणि समानाय स्वाहा अशी मुद्रा करायची. म्हणजे प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा. काही काही लोक नुसते असं नाक धरून असं असं काहीतरी करत बसतात, पण तसं नाहीये बरं. या मुद्रा दाखवणं पण फार महत्वाचं आहे. आणि मग पुन्हा एकदा पाणी फिरवायचं. आपण जेवताना मध्ये पाणी पितो की नाही, थोडंसं देवालाही लागतं, म्हणून मध्ये पानीयम समर्पयामी. पुन्हा नैवेद्य दाखवला, पुन्हा देवाने जेवायला सुरुवात केली. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे नमः. पुन्हा जेवले देव. देवाला हात धुवायला पाणी, म्हणून जेवण झाल्याबरोबर उत्तरापोषणम समर्पयामी. जेवण झाल्याची आपोषणी म्हणून पाणी. हस्तप्रक्षालनम समर्पयामी. देवाचे हात धुवायला पाणी. आणि मुखप्रक्षालनम समर्पयामी. म्हणजे देवाला चूळ भरण्याकरता पाणी हे तांबणामध्ये आपण सोडत असतो. आणि करोद्वर्तनार्थे चंदनम समर्पयामी. अहो, देव आपल्या घरातले अनेक पदार्थ देवाने जेवलेत, मग देवाच्या हाताला खरकटा वास राहू नये, त्याच्या हाताला चंदनाचा वास असला पाहिजे. मग भोजन झाल्यानंतर देवाच्या हाताला किंचित गंध लावायचं किंवा अत्तर लावायचं, अशी पण परंपरा आहे. कर उद्वर्तनम असं म्हटलेलं आहे. कर म्हणजे हात, त्या हाताला वास, सुवास. आजकाल नाही का आपण बेसिनवर जातो हात धुवायला जेवण झाल्यानंतर, तिथे काय असतं, तिथे तो हे ठेवलेला असतो, स्प्रे ठेवलेला असतो आणि त्याच्यामध्ये हँडवॉश लिक्विड स्वरूपामध्ये घातलेला असतो आणि त्याला वेगवेगळ्या फ्लेवरचे हँडवॉश आपण ठेवलेले असतात. मग त्याच्यामध्ये तो गुलाबाचा असतो, चंदनाचा असतो, पायनॅपल असतो वगैरे वगैरे. आणि मग आपण जेव्हा तो हँडवॉश आपल्या हाताला लावून जेव्हा आपण जेवण झाल्यानंतर हात धुतो, चूळ भरतो, हात आपला स्वच्छ तर होतोच होतो, परंतु बराच वेळ त्या हँडवॉशचा वास आपल्या हाताला राहिलेला असतो. अहो, ही कल्पना आजची नाहीये. ही कल्पना हजारो वर्षापासून आपल्या देशामध्ये आलेली आहे आणि भगवंताच्या बाबतीत तो विचार. म्हणून तर इथे जेवण झाल्यानंतर करोद्वर्तनार्थे चंदनम समर्पयामी या उपचाराने देवाला जेवण झाल्यानंतर चंदन लावण्याची परंपरा आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने प्राण, अपान, व्यान, उदान, समान असे शरीरातले जे आपल्या वायू आपल्या शरीरात आहेत, तसेच वायू देवाच्याही शरीरात आहेत. आणि हेच वायू त्या अन्नाचं ग्रहण करतात, पचन करतात, अभिसारण करतात, उत्सर्जनही करतात आणि आपल्याला सहाय्यभूत ठरतात. या सगळ्या प्राणांचं स्मरण करून आपण देवाला नैवेद्य दाखवत असतो. नव्हे तर आपण सुद्धा जेव्हा जेवतो तेव्हा आपल्या शरीरातले हेच प्राण सगळे ऍक्टिव्हेट असतात आणि आपलं अन्न ग्रहण करून ते पचवण्याचं काम करत असतात. अर्थातच या सगळ्या नैवेद्याच्या बाबतीमध्ये एक मात्र गोष्ट महत्वाची आहे की बाहेरून नैवेद्य विकत आणून दाखवण्यापेक्षा आपण स्वतः हाताने केलेला नैवेद्य, भले तो कसाही असेल, तो भगवंताला आपल्या प्रिय आहे बरं का. लक्षात ठेवा, आपण मनाने चांगल्या स्वयंपाक करणं, आपण शुचिरभूत अवस्थेमध्ये नैवेद्य करणं आणि देवाला दाखवणं हे खूप सेवा महत्वाची आहे. आणि म्हणून बाहेरून विकत आणून काय, केटरर्सला ऑर्डर देऊन जर का ताट आलं, त्यांनी 25 लोकांचा स्वयंपाक आणून दिला, मग वाडा नैवेद्य, मग त्या डब्यातलं सगळं वाढून नैवेद्य आपण दाखवतो. पण तो केटरर्सकडनं आलेला नैवेद्य, प्रवास करून आलेला नैवेद्य कुठे केला, कधी केला, कसा केला, कोण कुठल्या अवस्थेमध्ये होतं, काही आपल्याला माहीत नाही. म्हणून आपल्या चांगल्या मनाने स्वयंपाक करणं आणि तो दाखवणं हा फार महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून आपण जर का स्वयंपाक करू शकलो, नैवेद्य करू शकलो, तर आपल्या स्वतःच्या ठिकाणी आजकाल म्हणतात ना की स्किल्स आणि क्वालिटीज
या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. तर आपल्या ठिकाणी आपोआपच स्किल डेव्हलपमेंट होईल आणि क्वालिटी पण आपली डेव्हलप होईल. म्हणून आपल्याला बरं वाटेल, आनंद होईल, भगवंतालाही आनंद होईल आणि आपल्याला नैवेद्य करता आला याचा एक आनंद वेगळा असतो. नवीन एखाद्या सुनेला जर का तिच्या हातनं जर का काही एखादा पदार्थ घरामध्ये घडला नैवेद्य करता तर सगळ्या घरातल्या लोकांना आनंद होतो. एखाद्या नवीन मुलीने जर का स्वयंपाक केला तर सर्व मोठ्या माणसांना आनंद होतो, कारण का तिच्या हातून तो पदार्थ देवाला नैवेद्य म्हणून जाणार आहे. तर त्यातून काय होतं तर अशा नव्या सुनेची किंवा मुलीची एक प्रकारची उन्नती, डेव्हलपमेंटच होत असते. आणि म्हणून नैवेद्य करायला आज आपल्याला सध्याच्या काळामध्ये लोक म्हणतात सध्या वेळ कुठे आहे, बट नाऊ नो टाइम असं म्हणतात लोक. म्हणून आपण ऑर्डर दिलेली असते, पण तसं न करता थोडा वेळ काढावा, थोडे का विना पदार्थ आपल्या हातून करावेत आणि ते देवाला दाखवावेत. आणि निदान सगळं ताट नको, अगदी चारी ठाव भरलेलं मी म्हणतो, दोन भाज्या, त्यानंतर आणखीन काय चटणी मीठ सगळ्या गोष्टी नको. भले 2 किंवा 4 पदार्थ तयार करा, अगदी निदान 2-4 पदार्थ तयार असे करा आणि तो स्वतः ते पदार्थ तयार करा, ताट वाढा, प्रेमाने देवासमोर नेऊन ठेवा, देव भक्तिभावाने ते देवाला दाखवा. नैवेद्य जरूर जरूर देव तुमच्याकडनं स्वीकार करेल हे मात्र नक्की. एखादा पदार्थ करावा, खीर करावी, सहजगत्या करता येण्यासारखे गोड पदार्थ असतात घरामध्ये, काही हरकत नाही, असा पदार्थ आपण करू शकतो. थोडा वरण भात करा. आपण शाळेत मुलांना सोडायला जाताना नाही त्यांना वरण भात डब्यामध्ये आपण देतो, काहीतरी गोड त्याच्याबरोबर देतो, तसाच एखादा वरण भात करा, एखादा गोड पदार्थ, एखादी पोळी, एखादी भाजी, याचा सुद्धा आपण नैवेद्य देवाला दाखवू शकतो. म्हणून वेगवेगळे पदार्थ त्या लहान मुलांना जसे आपण देत असतो, ऍक्टिव्हिटीज जशा आपण त्याच्यामध्ये ठेवलेल्या असतात, तसं आपलं सुद्धा एक प्रकारे नैवेद्य जर का करायचं आहे असं आपण रोज मनात जर का आणलं तर आपली सुद्धा कितीतरी डेव्हलपमेंट होईल. आणि असं करताना असं पण मनामध्ये ठेवा की आज जो मी पदार्थ केलेला आहे तो उद्या नाही करणार, उद्या जो पदार्थ करणार आहे तो परवा नाही करणार. रोज नवीन नवीन पदार्थ आपल्या हातून जातील, देवालाही रोज नवीन नवीन पदार्थ भक्षण करायला मिळतील, देवही तसाच आशीर्वाद तुम्हाला देईल नक्कीचपणे. अशा गोष्टी आहेत. आणि मला एक अशी व्यक्ती भेटली की भगवंताची भक्त आहे, त्यांच्या घरी मी असंच काही पूजेला गेलेलो होतो. त्यावेळेला त्यांचं मोठं किचन, मोठा यूट्यूब चॅनल आहे आणि त्या अनेक पदार्थ त्या वहिनी सगळ्या अनेक लोकांना शिकवत असतात, दाखवत असतात. मी त्यांना सहज विचारलं की तुम्ही एवढे सगळे पदार्थ कधी शिकलात आणि कशी काय तुम्ही तयारी करता आणि यूट्यूबवर तुमचा व्हिडिओ दाखवता. मी अशी सहज चर्चा चालली होती तेव्हा त्यांनी मला बारकाईने एक गोष्ट सांगितली की आम्ही कृष्णाचे भक्त आहोत आणि मला लहानपणापासून माझ्या आईनी वडिलांनी मला शिकवलं की अनेक पदार्थ 56 भोग कृष्णाला दाखवायचे असतात आणि त्यातला एकही पदार्थ आमच्याकडे मी लहानपणापासून बघायचे तर कधीही माझ्या आई आणि वडिलांनी, आजोबांनी, आजींनी विकत आणला नाही पदार्थ. स्वतः घरामध्ये ते सगळे 56 भोग तयार करायचे आणि गोपालकृष्णाला दाखवायचे, अशी आमची परंपरा. ते 56 भोग तयार करता करता कधी मला त्यातले सगळे पदार्थ आले माझं मलाच कळलं नाही आणि त्यातूनच हे किचन मोठं डेव्हलप झालं. आणि मी आज अनेक लोकांना माझे व्हिडिओ आवडतायत आणि माझ्याकडनं लोक अनेक पदार्थ शिकतायत. म्हणजे शेवटी भगवंताच्या नैवेद्यामुळेच एखाद्या व्यक्तीचं करिअर पण डेव्हलप झालं, ही पण गोष्ट एक मला अनुभवायला मिळाली. आणि म्हणून आपल्या स्वतःमध्ये हे उन्नती होण्याकरता, प्रगती होण्याकरता, आपली क्वालिटी जी आहे ती इम्प्रूव्ह होण्याकरता आपल्याला नक्कीच हा नैवेद्य मार्गदर्शक ठरेल, उपयोगी ठरेल. आणि नैवेद्यम समर्पयामी, आपण केलेले पदार्थ, आपण भगवंताला काय देऊ शकतोय, आपण केलेलं त्या देवाला अर्पण करण्याचा एक आनंद आपल्याला प्रत्येकाला प्राप्त होईल. आणि म्हणून जरूर जरूर एक विचार करा नैवेद्य या विषयावरती. आपण या चिंतन या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. असंच माझ्या या चॅनलला आपण जरूर जोडलेले राहा आणि आपल्याला जे काही व्हिडिओ आवडतील त्या व्हिडिओंना लाईक करा आणि आपल्या परिवारामध्ये ते व्हिडिओ शेअर करा.
ज्यांनी सबस्क्राईब केला नसेल माझा चॅनल त्यांना एक विनंती, त्यांनी माझा चॅनल सबस्क्राईब करावा, त्याच्यानंतर बेल आयकॉन प्रेस करावा आणि पर्याय जे मिळतील त्यातला ऑल हा पर्याय सिलेक्ट करावा, म्हणजे माझे जे व्हिडिओ मी अपलोड करीन त्याची पहिली नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त होईल. नमस्कार, मंगलमूर्ती मोरया, पुन्हा भेटू. जय श्रीराम.